अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. अरुण, काय नेमकं विनेश फोगटच्या प्रकरणानंतर आता प्रतिक्रिया या संदर्भातल्या येऊ लागल्यात? माझ्यासोबत आता काका पवार आहेत, जे अर्जुन अवॉर्डी आहेत, आपल्याकडे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध क्रिकेट कुस्तीपटू आहेत. काका, काल आपण साजरा करत होतो की बाबा सेलिब्रेशनची तयारी करत होतो की फायनलला जाईल, गोल्ड येईल, विनेशचं सगळीकडून कौतुक होत होतं. आज मात्र अशा पद्धतीची बातमी अनपेक्षित म्हणावी अशी येते. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पहिले म्हणजे मेन महत्त्वाचं वजन कॅटेगरीमध्ये किती मुलं होती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 30 मुलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वजन देणं आणि कुस्ती करणं गरजेचं असतं. त्याच्या आत जर असेल तर एका दिवसात कुस्ती संपवायची असते. ती कुस्ती संपली, कसं झालं काय झालं त्याला माहीत नाही, पण दुसऱ्या दिवशी कुस्ती ठेवली. जे सेमीफायनल जिंकल्याच्या नंतर देश सर्वस्वी करण्यासाठी सगळं देश उत्सुकता होता की भारत देशाला एक तरी गोल्ड, आणि हॉकीचं एक आशा होती आपल्याला. हॉकी पण सेमीफायनलला हरल्यामुळं आपण 3rd 4th जातो, पण हिचं तर 3rd 4th पण नाही, आपण 1st 2nd गेलो होतो. पण एवढी आशा पण म्हणजे आज सकाळी आपल्याला कळालं की तुटली, की हिचं वजन 100 ग्राम नियमाप्रमाणे तर होऊ शकत नाही. नियमाप्रमाणे गेलं तर तुम्हाला मेडल मिळू शकणार नाही. 100 काय एक छटाक जरी वजन असेल तर तुम्हाला त्याच्यातून मेडलमधनं तुम्हाला मुकावं लागेल. आणि त्या टायमिंग दिल्याच्यानंतर टायमिंगमध्ये एक वजन असतं, एक वजनाला टायमिंग दिलं असतं की 1 घंटा 2 घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला तेवढं टायमिंग कवर करायचं असतं. त्यावर कवर नाही झालं तर ते डिस्क्वालिफाय करू शकतात, आणि त्या नियमाप्रमाणे असेल तर ते बसलेलं असेल तर त्याला कोणच काय करू शकणार नाही. आणि तिचं मेडल आपल्या दुर्दैवाने भारत देशाचं एक मेडल गायब होतं आपल्यापासून. हे दुर्दैव निश्चितपणे म्हणता येईल. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे नियमाप्रमाणे झालं असेल तर 1 ग्रॅम देखील वजन तिथे चालत नाही, अपात्र ठरतो. मात्र एक दुसरी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे की विनेश फोगटला आपण पाहिलं की ती आपल्या देशामध्ये तिनं आंदोलन केलं होतं, तिनं कुस्तीपटूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता, आणि आज तिचं ऑलिम्पिकमध्ये ती फायनलसाठी पात्र ठरली. त्यावेळी तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत होता. त्यामुळे तिच्या विरोधात कुणी षडयंत्र केलं असण्याची शक्यता आहे का? काही घडतं का असं? कारण केवळ विनेश एकटी खेळणारी असली तरी एक मोठी टीम तिच्यासोबत असते, काम करणारी असते, तर काही त्याची शक्यता वाटते? नाही, याची शक्यता तर नाही. तिथं एक वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन फार मोठं असतं, आणि देशाचं पूर्ण म्हणजे जेवढं आपल्या वर्ल्डमध्ये जेवढे देश आणि मानव आहे तेवढ्यांचं लक्ष त्याच्यावर असतं. त्या मेडलपासून चुकायचं म्हणजे कोण मी एक अन्याय करू शकतो असं होऊ शकणार नाही. जरी इथं काय झालं असलं, तिच्या देवाच्या दयाने तिच्या कष्टाने तिने आजपर्यंत तिच्या पाठीमागे देव उभा होता. पण ते आता तिच्या मागेला कोच असेल, त्या कोचनी नजर ठेवायला पाहिजे होती की आपलं वजन उद्देशाला होणार आहे. तिला सांगायला पाहिजे होतं की बाबा आपलं वजन ते आहे ते मेंटेनन्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. आता त्या कोचची गलती झाली का त्यांचे जे जाणारे संघ आहेत तिचे, आणि तिच्या काही लक्षात नसेल की मला दुसऱ्या दिवशी वजन द्यायचं आहे, आणि तिनं जर जास्त खाल्लं असेल, थोडंसं जास्त खाल्लं की तसं होऊ शकतं. आपले एक शामराव साबळे म्हणून होते आपल्या महाराष्ट्राचे, आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेले होते, तेव्हा बी असाच नियम होता. ज्याचं वजन कमी भरेल त्याचं वजन जर नाही त्या टायमाला तर 3 दिवस कंटिन्यू वजन असायचे. आता तसं नाही की एकदाच वजन द्यायचं आणि कुस्त्या खेळायचं. ही पद्धत आता चेंज झालेली आहे. नवीन नियमाप्रमाणे तसं होऊ शकतं, आणि तिला नियम माहिती आहे. इथं तिला बी नियम माहिती आहेत सगळे, आणि इंटरनॅशनल आहे, एशियन गोल्ड मेडल आहे, 2 ऑलिम्पियन खेळलेली आहे, तिलाही सगळं माहिती आहे. पण कुणी असं षडयंत्र नसलं असं कुणाचं असं म्हणजे होऊ शकणार नाही वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये तरी. आपल्या बाहेर तर नाही, म्हणजे नियम माहिती असताना ठीक आहे तसं, पण मी ज्याचा संदर्भ दिला की चर्चा, आता जर तुम्ही बघितलं की सगळ्या सोशल मीडियावरती एक ट्रेंड सुरू आहे की तिला कोणीतरी अडकवलं. ठीक आहे, जागतिक पातळीवरती वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आहे, त्यांच्याबद्दल नाही, पण काही घटक असे असू शकतात. म्हणजे आपण, कारण तिनं पण कोणीतरी असं बोललं, एक पोस्टर अशी बघितली की कदाचित मला डोपिंगमध्ये अडकवतील किंवा माझ्या काहीतरी खाण्यात टाकतील किंवा काय, अशी देखील शक्यता आधीपासून वर्तवली जात होती, कारण जाणीवपूर्वक तिला पदकापासून वंचित ठेवायचं. तर असं घडण्याची शक्यता, कारण जसं मी म्हटलं की एक माणूस ती एकटी खेळणारी असली तरी तिच्यासोबत एक 50-100 लोक असतात. मग कोणी तिथं डाएट बघतंय, कोणी तिला एक एक्झरसाईज बघतंय, कोणी तिला आणखीन कुस्तीचे वेगळे धडे देत असतील, कोणी तिथं औषध बघत असेल, तर याच्यात अशी शक्यता नाही. शक्यताचं का तसं काय सांगू शकत नाही. माणसाचं किती काय पुढचं दैव, किती माणसाचं
कॅपिकल असतं त्याच्यावर अवलंबून आहे, पण कॅपिकल न होण्यासारखी गोष्ट आहे. जसं आपल्या सुशीलला झालं तसं, किंवा कोणी टाकलं की त्याचं ते वजन नाही बसलं, मग त्याचं ते ड्रिपिंगमध्ये गावल का, मग त्याच्यामध्ये गावल का, नर्सिंगचं त्याचं दोघं चाललं होतं ना. तेच पद्धत आज आपण तुम्ही म्हणण्याची दृष्टी सांगताय की असं काही घडू शकेल, किंवा एवढा इंटरनॅशनल खेळाडू आहे, एवढे स्टँडर्ड आहे, त्याच्यामध्ये त्याला सर्व अनुभव आहे, त्याच्यामुळं काय शक्यता कमी आहे. पण मी सांगू शकत नाही, परमेश्वर दिलेलं आपल्याला काय सांगू शकत नाही. राजकारण आहे, राजकारण कोणत्या थराला जाईल सांगू शकत नाही. पण मला नाही वाटत की ती एक इंटरनॅशनल आणि वर्ल्डची लेवल आहे. आणि मी सांगितलं ना, अख्ख्या जेवढा मानव तयार झाला आहे वर्ल्डमध्ये तेवढ्यांचं लक्ष त्याच्यावर असतं. एक कुंभमेळा आहे आपला, ते ऑलिम्पिक म्हणजे कुंभमेळा आहे, सगळ्या दुनियाचं लक्ष त्याच्यावर असतं. कोणी जर एखाद्याने अन्याय केला तर त्याच्यावर अन्यायाला तोंड असतं. आता आपणच सगळेजण आज देशवासी हो, आपण सर्व टी व्हीवाले सगळे समजा आज सर्व त्याच्यावर आज तुटून पडलेत ना. का लक्ष ठेवलं की का केलं असं. आता नियमाच्या पुढं तर आपण बोलू शकत नाही, की नियमाच्या पुढं कोण जाऊ शकत नाही, की नियमाच्या आधार राहूनच आतमध्ये राहून तुम्हाला काय करायचं ते करावं लागेल. म्हणजे नियमानुसार तर निश्चितपणे असं घडलं असेल तर ते आपल्याला स्वीकारायला लागेल. मात्र जर काही गैरप्रकार घडला असेल तर तशी शक्यता नाकारता येत नाही. तसं घडू नये हे तुमच्यासारख्या प्रामाणिक कुस्तीपटूची, कारण ज्यांनी कुस्तीसाठी अख्खं आयुष्य वाहिलेलं आहे. मला सांगा, यातून काही मार्ग आहे का पुढे, म्हणजे काय शक्यता असते का? कारण अशाही बातम्या येत आहेत की यातून कसा मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. असं काही शक्य असतं? आता वर्ल्डचं आता जसं कसं आहे, आता प्रधानमंत्री आहेत आपल्या देशाचे, त्यांनी बोलू शकतात की बरं बाबा तुमचा नेम काय प्रमाणे आहे, त्या नेमाप्रमाणे कसं तुम्ही करू शकता. त्याप्रमाणे जो वरच्या हाय लेवलच्या वरच्या लेवलने. आणि एक मला वाटतं की चूक कशी कुठंतरी थोडंसं माणसाला संशयाची सुई घुसते. ती सुई म्हणजे अशी वाटते की पहिल्या दिवशीच कुस्ती ज्या दिवशी स्टार्ट झाली की त्या दिवशी संपवायची असते. बरं, ज्या ज्या वजन गटामध्ये 30च्या पुढं मुलं असतील तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वजन घ्यायचा अधिकार आहे. मग त्याच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला अधिकार नाही. मग तुम्ही त्या दिवशीच कुस्ती संपवायला पाहिजे होती नियमाप्रमाणे. पण 50 किलोसाठी वजनी गटामध्ये ती खेळली आणि ती फायनलला पोचली. म्हणजे याचा अर्थ तुमच्या म्हणण्यानुसार 30च्या आत जर खेळाडू आत असेल तर त्याच दिवशी ती व्हायला पाहिजे होती. म्हणजे ती 50 किलो, कारण ती जर आधीची सामना किंवा आधीची कुस्ती 50 किलोमध्ये खेळू शकत होती, नाही का? हो, यस. नाही, पहिलं कसं असतं, 30च्या पुढं खेळाडू गेले की एक वजन गटामध्ये 30च्या पुढं गेलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन ठेवावं लागतं की एवढ्या कुस्त्या काढू शकत नाही. तर त्याच्या आत जर असेल तर समजा 4-5-10 पोरं असतील खेळाडू तर ती कालच त्याची संपवायला पाहिजे होती कुस्ती. तर तिथं कुस्ती संपली नाही, पुढं नेलं तुम्ही, मग तिचं वजन वाढणारच आहे ना. तुम्ही त्याप्रमाणे जर चालली असेल मग तिथं तुम्हाला सुई गवसू शकते, की तुम्हाला अन्यायाची सुई तिथं गवसू शकते की याला दुसऱ्या दिवशी घाला, तुला दुसऱ्या दिवशी वजन होतंय. पण त्या दिवशीच वजन जर कमी असेल तर नियमाप्रमाणे, बरं नियम असेल त्याप्रमाणे, तर नियमाच्या आत जर बसली असेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. आणि त्या नियमाच्या आतमध्ये असेल तर तिचं संशय तुम्हाला जास्त डाऊटफुल होऊ शकतो. तसं आता काका म्हटले त्याप्रमाणे की नियमाप्रमाणे असेल तर निश्चित त्याचा हा स्वीकार आपल्याला करायला लागेल. मात्र जर 30पेक्षा कमी खेळाडू आहेत, कुस्तीपटू आहेत, आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुस्ती खेळावी लागत असेल तर निश्चितपणे यात कुठेतरी एक संशयाची सुई निर्माण होते आणि अन्याय झाला असं म्हणण्याला वाव आहे. षडयंत्र आहे किंवा नाही त्याविषयी ते सांगत नाहीत. मात्र असं घडूच शकत नाही याबाबत देखील कोणी विश्वास किंवा आत्मविश्वासाने किंवा ठामपणे म्हणू शकत नाही, अशी साधारणपणे अशा खेळाडूंची कुस्तीपटूंची भावना आहे. ठीक, अरुण धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर चर्चेसाठी. काका पवार आपल्याबरोबर होते, कुस्तीपटू आणि प्रशिक्षक. एकंदरीतच कुठल्या बेसिसवर आणि कुठल्या संदर्भामधून तिला अपात्र घोषित केले आता हे लवकरच पुढे येईल.